याच्या व्यतिरिक्त जवळपास 45 लाख आपले शेतकरी जे आहेत यांचा विमा आपण उतरवलेला आहे। विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना याच्या व्यतिरिक्त आता त्याचं कॅल्क्युलेशन चाललेलं आहे, अशा शेतकऱ्यांना साधारणपणे 17,000 रुपये हेक्टरी विम्याचे पैसे मिळतील। राज्यातील लाखो शेतकरी बांधवांसाठी खास करून ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2025 मध्ये पीक विमा भरला असेल, जे शेतकरी पीक विम्याची आतुरतेने चातकासारखी प्रतीक्षा करत असतील, तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी अखेरकार खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अतिशय महत्त्वाची आनंदाची बातमी समोर आली असून अखेरकार शेतकऱ्यांचं नशीब चमकलं असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। शेतकरी मित्रांनो, गेल्या अनेक महिन्यांपासून आपण ज्या बातमीची आतुरतेने प्रतीक्षा करत होतो, अखेरकार ती बातमी समोर आली आहे। स्क्रीनवरती बघू शकता, पीक विमा योजनेतून पहिली भरपाई जाहीर 1219 कोटी रुपये मिळण्यास झाली सुरुवात। सोयाबीन उत्पादकांना दिलासा, कापूस आणि तुरीसाठी आता या ठिकाणी थोडी वाट पाहावी लागणार। तर अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आता कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली, तर अशा जिल्ह्यांची यादी देखील आली आहे। फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा आणि या जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमच्या देखील जिल्ह्याचं नाव आलं तर आता 100% तुमच्या देखील खात्यावरती पैसे जमा होऊ शकतात। सर्व काही जिल्ह्यांची नावे म्हणजेच की सर्व यादी मी तुम्हाला दाखवणार आहे, म्हणजेच की कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली, तर अशा सर्व जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुमच्या देखील खात्यावरती पैसे जमा होणार। सर्व काही तुम्हाला बघायला मिळणार आहे, किती हजार रुपये जमा होणार, कधीपर्यंत पैसे जमा होणार। आता पीक विम्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली, मग तुमच्या खात्यावरती पैसे कधीपर्यंत जमा होणार, तसेच पीक विम्याच्या लाभासाठी तुम्हाला कोणतं काम करावं लागणार का, तर याबद्दलची सर्व काही माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। म्हणजेच की एकदम जर सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर पीक विम्याच्या वितरणासंदर्भातील प्रत्येक महत्त्वाची अपडेट, तुमच्या मनातील प्रत्येक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळणार आहे। म्हणजेच की तुमच्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळणार आहे। तुमच्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे कधी जमा होणार, तुमच्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होणार का, आणि पीक विम्याच्या लाभासाठी तुम्हाला कोणतं काम करावं लागणार का, हे सर्व काही तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल, तुम्ही पीक विम्यासाठी पात्र आहात का नाही, तुमच्या खात्यावरती किती हजार रुपये जमा होणार, कधी जमा होणार, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर फक्त 3 ते 4 मिनिटे वेळ काढून व्हिडिओला फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या। एकदम सोप्या भाषेमध्ये सांगणार आहे आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ बघण्याची गरज नाही, हे देखील लक्षात घ्या। फक्त व्हिडिओला देखील या ठिकाणी शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा, कारण की अर्धवट माहिती नेहमीच नुकसानकारक असते। तर शेतकरी मित्रांनो, अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर, अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे। जानेवारी महिन्यापासून असं सांगण्यामध्ये येत होतं की आज पैसे जमा होणार, उद्या पैसे जमा होणार। जानेवारी महिना संपला, फेब्रुवारी महिना संपला, मार्च महिना संपला, तरी देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा झाला नाही। मग शेतकरी वारंवार प्रश्न विचारित होते की नेमका पीक विमा कधी जमा होणार, पीक विमा जमा होणार का नाही, का सरकारनं केलेली घोषणा हवेतच गेली का, असे अनेक प्रश्न शेतकरी वारंवार उपस्थित करत होते। कारण की स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशी घोषणा केली होती की आम्ही पीक विमा देणार आणि पीक विम्याचे हेक्टरी 17,500 रुपये आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करणार, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती। मुख्यमंत्र्यांनी कधी घोषणा केली तर खरीप हंगाम 2025 मध्ये अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आणि या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्याकरिता, मदत करण्याकरिता राज्य सरकारने काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आणि त्यापैकीच एक महत्त्वाची घोषणा अशी होती, कोणती होती तर नुकसान भरपाईच्या व्यतिरिक्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा केली जाईल आणि हेक्टरी 17,500 रुपये देण्यामध्ये येतील, अशी घोषणा स्वतः राज्याचे मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी केली होती आणि मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेप्रमाणे पीक विमा कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. तसेच सरकारनं केलेली घोषणा, मुख्यमंत्र्यांनी केलेली घोषणा हवेतच गेली का असा देखील म्हणजेच की शेतकरी प्रश्न उपस्थित करत होते. तसेच शेतकऱ्यांनी सरकारवरती तीव्र नाराजी व्यक्त केली होती. परंतु त्यातच राज्य सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली असून आता पीक विम्याची पहिली भरपाई या ठिकाणी जाहीर झाली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहेत. पहिल्या टप्प्याकरिता 1219 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आता शेतकरी मित्रांनो, पीक विम्याच्या वितरणासंदर्भातील A to Z माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे. स्क्रीनवरती लक्ष द्या. अतिशय महत्त्वाची, एकदम खरी आणि अधिकृत असलेली माहिती आपल्याकडे समोर आली आहे. फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला देखील समजेल की तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार का नाही, किती हजार रुपये जमा होणार, सर्व काही तुम्हाला बघायला मिळणार आहे. फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. तसेच कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे, तर अशा सर्व जिल्ह्यांची यादी देखील मी तुम्हाला दाखवणार आहे. हे देखील तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. म्हणजेच की फक्त आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. सर्व काय माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे. पीक विम्यासाठी पात्र असलेल्या जिल्ह्यांची यादी देखील आपण बघणारच आहोत. आता स्क्रीनवरती बघू शकता, पीक विमा योजनेतून पहिली भरपाई जाहीर, 1219 कोटी रुपये मिळण्यास सुरुवात, सोयाबीन उत्पादकांना दिलासा, कापूस आणि तुरीसाठी थोडी प्रतीक्षा करावी लागणार. म्हणजेच की सध्या बघायला गेलं तर सोयाबीनचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत आहे. आता या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे तर बघा, फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा, म्हणजेच की तुम्हाला सविस्तर माहिती समजेल. तर शेतकरी मित्रांनो बघा, अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. शेतकरी ज्या बातमीची चातकासारखी प्रतीक्षा करत होते, अखेरकार ती बातमी समोर आली असून अखेरकार अनेक दिवसानंतर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे. खात्यावरती पैसे देखील जमा होण्यास आता सुरुवातच झाली आहे. तर शेतकरी मित्रांनो लक्ष द्या, गेल्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले. त्यानुसार पंतप्रधान पीक विमा योजनेतून कृषी विमा कंपनीने पहिल्या टप्प्यासाठी 30 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कापूस व तूर पिके वगळता अन्य पिकांसाठी, म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांनी कापूस आणि तूर या पिकांचा पीक विमा भरला असेल तर अशा शेतकऱ्यांना थोडी प्रतीक्षा करावी लागेल. मात्र सोयाबीन उत्पादक शेतकरी असतील किंवा इतर कोणत्याही पिकाचा जर तुम्ही पीक विमा भरलेला असेल तर तो आता खात्यावरती जमा होण्यास सुरुवातच झाली आहे. फक्त कापूस आणि तूर या दोन पिकांच्या पीक विम्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागेल, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. तर बघा, पुन्हा एकदा सांगत आहे, फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. गेल्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले होते. त्यानुसार पंतप्रधान पीक विमा योजनेतून कृषी विमा कंपनीने पहिल्या टप्प्यामध्ये 30 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कापूस व तूर पिके वगळता अन्य पिकांसाठी 1219 कोटी रुपयांची भरपाई मान्य केली आहे. यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन पिकाचा समावेश आहे. तर दुसऱ्या टप्प्यात कापूस आणि तूर पिकांची नुकसान भरपाई येत्या काही दिवसांमध्ये जमा होणार आहे. त्यामुळे कापूस आणि तूर उत्पादक शेतकऱ्यांना देखील काळजी करण्याची गरज नाही. सध्या प्रामुख्याने सोयाबीन या पिकाचा पीक विमा खात्यावरती जमा होण्यास सुरुवातच झाली आहे. आता सूत्रांच्या माहितीनुसार अजून या ठिकाणी रकमेमध्ये वाढ होण्याची देखील शक्यता आहे. आता बघा, गेल्या वर्षी खरीप हंगामामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे संबंध खरीपामध्ये तब्बल 98,43,823 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले होते. पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेतून हेक्टरी 17,500 रुपये देण्यात येतील असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते. पीक विमा योजनेतून देण्यामध्ये येणारी रक्कम ही पीक कापणी प्रयोगांवरती आधारित आहे. त्यानुसार राज्यातील सुमारे 12,000 महसूल मंडळातील पिकांच्या उत्पादनाची सरासरी काढून त्याची माहिती केंद्र सरकारच्या विमा पोर्टलवरती टाकण्यामध्ये आली. शेतकऱ्यांचे आलेले उत्पादन कमी असल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यामध्ये येत आहे. या 12,000 महसूल मंडळापैकी सुमारे 7,500 मंडळाची नुकसान भरपाईची माहिती अंतिम झाली. त्यात केंद्र सरकारने तसेच विमा कंपन्यांनी सहमती दर्शवल्यानंतर नुकसान भरपाई देण्याचे निश्चित
निश्चित करण्यामध्ये आले आहे। कापूस आणि तूर या पिकांच्या काढणीचा हंगाम फेब्रुवारी अखेरपर्यंत असल्याने या उर्वरित 5000 मंडळाची माहिती येत्या काही दिवसांमध्ये पूर्ण केली जाईल। तर अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची माहिती बघायला मिळत आहे। आता एकंदरीत जर बघायला गेलं तर बघा, सध्या तरी प्रामुख्याने सोयाबीन या पिकाचा पीक विमा खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे आणि याकरिता 1219 कोटी म्हणजेच की पहिल्या टप्प्याकरिता 1219 कोटी या ठिकाणी मंजूर झाले असून ही रक्कम खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे। म्हणजेच की पीक विम्याचा पहिला टप्पा सुरू झाला आहे। 1219 कोटी रुपये खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे। यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होत आहे आणि कापूस आणि तूर उत्पादक शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागेल, हे लक्षात घेणं आवश्यक आहे। आता कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार, तर बघा तुम्ही या ठिकाणी आकडेवारी देखील बघू शकता। मी फक्त जिल्ह्यांची नावे सांगत आहे। तर बघा या ठिकाणी लाखामध्ये आकडेवारी आहे। आता यामध्ये पहिला जिल्हा बघा अहिल्यानगर जिल्हा आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। तसेच शेतकरी मित्रांनो, आता तुमच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार का, तुम्हाला किती हजार रुपये जमा होणार हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर फक्त लक्षात घ्या। बघा एकदम सोप्या भाषेमध्ये सांगतो। बघा पीक विम्याचे वाटप सुरू झाले, फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा, अत्यंत महत्त्वाची माहिती आहे। बघा पीक विम्याचे वाटप सुरू झाले, पीक विम्याचा पहिला टप्पा सुरू झाला। पहिल्या टप्प्यासाठी 1219 कोटींचा निधी खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेला आहे। सोयाबीन उत्पादकांनी या ठिकाणी म्हणजेच की पहिल्या टप्प्यामध्ये पीक विम्याचे वाटप केले जात आहे। म्हणजेच की प्रामुख्याने सोयाबीनचा पीक विमा खात्यावरती जमा होत आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये कापूस आणि तूर या पिकांचा पीक विमा जमा होणार, हे तुम्हाला समजलं असेल। म्हणजेच की इथपर्यंत तुम्हाला समजलं आहे। त्यानंतर बघा तुमच्या खात्यावरती किती हजार रुपये जमा होणार, तुम्हाला पैसे जमा होणार का हे जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तर बघा तुम्ही तुमच्या गावातील CSC सेंटर किंवा ई सेवा केंद्रावरती जा। त्या ठिकाणी गेल्यानंतर जे कोणी त्या ठिकाणी असतील तर त्यांना म्हणा की आम्हाला आमच्या पीक विम्याच्या अर्जाची स्थिती तपासायची आहे। मग तुम्ही तुमच्या पीक विम्याच्या अर्जाची स्थिती तपासा। पीक विम्याच्या पोर्टलवरती तुम्ही तुमच्या पीक विम्याच्या अर्जाची या ठिकाणी स्थिती तपासून त्या ठिकाणी तुम्हाला सर्व काही माहिती समजेल। म्हणजेच की पीक विम्याच्या पोर्टलवरती गेल्यानंतर तुम्हाला किती पीक विमा मंजूर झाला, तुमच्या खात्यावरती किती हजार रुपये जमा होणार हे सर्व काही तुम्हाला समजेल। पीक विम्याच्या पोर्टलवरती 10,000 रुपये दाखवत असेल तर तुमच्या खात्यावरती 10,000 रुपये जमा होतील। पीक विम्याच्या पोर्टलवरती 20,000 दाखवत असेल तर तुमच्या खात्यावरती 20,000 रुपये जमा होतील। पुन्हा एकदा सांगत आहे बघा, तुमच्या बँकेच्या खात्यावरती किती हजार रुपये जमा होणार, तुमचा पीक विमा मंजूर आहे का नाही हे जर तुम्हाला तपासायचं असेल तर तुम्ही तुमच्या गावातील CSC सेंटर किंवा ई सेवा केंद्रावरती जाऊ शकता। त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही पीक विम्याच्या पोर्टलवरती तुमच्या अर्जाची स्थिती तपासा। तुमचा अर्ज मंजूर आहे का, तुमचा पीक विमा मंजूर आहे का, आणि पीक विमा जर मंजूर असेल तर पोर्टलवरती किती रक्कम दाखवत आहे ते तपासा। तुम्ही पीक विम्याच्या पोर्टलवरती किती रक्कम दाखवत आहे हे जर तपासले तर तुम्हाला समजेल की किती हजार रुपये जमा होणार। जर पीक विम्याच्या पोर्टलवरती 10,000 रुपये दाखवत असेल तर 10,000 रुपये जमा होतील, 20,000 दाखवत असेल तर 20,000 रुपये जमा होतील। पुन्हा एकदा सांगत आहे बघा, तुम्ही तुमच्या गावातील CSC सेंटर किंवा ई सेवा केंद्रावरती जाऊ शकता आणि तुम्ही पीक विम्याच्या पोर्टलवरती तुमच्या अर्जाची स्थिती तपासा। पीक विम्याच्या पोर्टलवरती जर रक्कम दिसत असेल तर ती रक्कम तुमच्या खात्यावरती जमा होईल। पीक विम्याच्या पोर्टलवरती जर काहीच रक्कम दाखवत नसेल तर मग पैसे जमा होणार नाहीत, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। आता तुम्हाला पीक विमा मिळणार का नाही आणि किती मिळणार हे तर तुम्हाला समजलं असेल। डबल एकदा सांगतो बघा, पुन्हा एकदा सांगत आहे, पीक विमा किती मिळणार, पीक विमा मंजूर आहे का नाही हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर याकरिता तुम्ही तुमच्या गावातील CSC सेंटर किंवा ई सेवा केंद्रावरती जा। पीक विम्याचे पोर्टल तपासा। त्या ठिकाणी तुमच्या म्हणजेच की तुमच्या पीक विम्याच्या अर्जाची स्थिती तपासा। CSC सेंटर किंवा ई सेवा केंद्रावरती गेल्यानंतर पीक विम्याच्या पोर्टलवरती तुम्हाला सर्व काही माहिती त्या ठिकाणी समजेल। जर पीक विम्याच्या पोर्टलवरती जेवढी काही रक्कम त्या ठिकाणी दाखवत असेल तर तेवढीच तुमच्या खात्यावरती जमा होईल, हे लक्षात घेणं आवश्यक आहे। तसेच शेतकरी मित्रांनो बघा,
पीक विमा तर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर असेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतच आहेत. आता पीक विम्याच्या लाभासाठी तुमची KYC पूर्ण असणे आवश्यक आहे. जर KYC नसेल तर आजची आज KYC करून घ्या. तसेच तुमचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या. हे 2 काम पूर्ण असणे आवश्यक आहे. आता कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार, तर पहिला जिल्हा आहे अहिल्यानगर, त्यानंतर नाशिक जिल्हा आहे, त्यानंतर चंद्रपूर, सोलापूर, जळगाव, सातारा, परभणी, वर्धा, नागपूर, जालना, गोंदिया, कोल्हापूर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, त्यानंतर शेतकरी मित्रांनो नांदेड आहे, संभाजीनगर आहे, भंडारा, पालघर, रायगड, वाशिम, बुलढाणा, सांगली, त्यानंतर नंदुरबार, हिंगोली, अकोला आहे, धुळे आहे, त्यानंतर पुणे, अमरावती आणि गडचिरोली बरोबर आहे. तर अशा पद्धतीने या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. पुन्हा एकदा जिल्ह्यांची नावे मी वाचून दाखवत आहे बघा. अहिल्यानगर, नाशिक, चंद्रपूर, सोलापूर, जळगाव, सातारा, परभणी, वर्धा, नागपूर, जालना, गोंदिया, कोल्हापूर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तसेच भंडारा, पालघर, रायगड, वाशिम, बुलढाणा, सांगली, नंदुरबार, हिंगोली, अकोला, धुळे, पुणे, अमरावती आणि गडचिरोली. तर अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. हे लक्षात घेणं आवश्यक आहे. पहिल्या टप्प्यामध्ये किती, तर 1219 कोटींचा पीक विमा जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तसेच पीक विमा तुमच्या खात्यावरती जमा होणार का नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये देखील पीक विम्याची स्थिती तपासू शकता, तुमच्या अर्जाची स्थिती तपासू शकता. आणि तुम्हाला मोबाईलमध्ये जर त्या ठिकाणी तपासता येत नसेल, तुम्हाला किती पीक विमा मिळणार हे जर तुम्हाला मोबाईलमध्ये तपासता येत नसेल, तर तुम्ही तुमच्या गावातील CSC सेंटर किंवा सेवा केंद्रावरती जाऊन या ठिकाणी तुमच्या अर्जाची स्थिती तपासा आणि त्या ठिकाणी तुम्हाला सर्व काही माहिती समजेल. किती पीक विमा मिळणार, किती मंजूर झाला, हे सर्व काही तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळेल. सध्या जी माहिती समोर आली आहे त्यानुसार अखेरकार खूप दिवसानंतर पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. प्रामुख्याने सोयाबीन या पिकाचा पीक विमा खात्यावरती जमा होत आहे. तसंच पीक विम्याच्या लाभासाठी तुमची KYC पूर्ण असणे आवश्यक आहे. तुमचा आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असायला पाहिजे, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. बघा, पीक विम्याचे वाटप सुरू झाले आहे. आज देखील खात्यावरती पैसे जमा होतील. 1 ते 2 तासामध्ये देखील खात्यावरती पैसे जमा होऊ शकतात, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. तुमचा जर काही प्रश्न असेल तर कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवण्याचा प्रयत्न करा. तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. आणि इतर शेतकरी बांधवांना देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही माहिती बघायला मिळेल. तर भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय जवान, जय किसान.